डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। लोकांना डेंग्यू बाबतीत जनजागृती। आता राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा 16 मेच का असावा, तर 16 मे यासाठी की 16 मे नंतर लवकरच पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यापूर्वी जनतेमध्ये जनजागृती असतं। जरी ते पाणी तुम्ही वापरत नाही, परंतु ते उघडं आहे आणि त्याच्यावर मच्छराची मादी अंडे देऊन कपड्याने झाकून ठेवा किंवा डेंग्यूच्या अळ्या आढळल्या तर ते खाली करत नाही, तर आपणच खाली करून घ्यायचं आहे। त्यांना कटून सांगायचं। घराभोवती छत, प्लॅस्टिकचे छत वगैरे होतात आणि त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवत नाही किंवा झाकून ठेवत नाही, आणि लवकर जर झालं नाही निदान तर मग काय होतं, ठीक आहे एवढं हाँ बोल। गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, डंक छोटा, डंक छोटा, गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, डंक छोटा, धोका मोठा, डंक छोटा, धोका मोठा। हाँ या चालत आहे, आवाज येत चालत राहा। गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, डंक छोटा, धोका मोठा, डंक छोटा, धोका मोठा। येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची, येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची। नमस्कार। आज रोजी माननीय जिल्हा युवताप अधिकारी संतोषी शिंदे मॅडम यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे माननीय आयुक्त मनीषा आव्हाळे मॅडम, माननीय महापौर अश्विनी निकम मॅडम, माननीय उपमहापौर लुंड सर, आरोग्य सभापती श्रीमती सविता रगडे मॅडम, त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकारी माननीय मोहिनी धर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस उल्हासनगर महानगरपालिकेत साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाअंतर्गत आपण संपूर्ण ठिकाणी रॅली काढून जनजागृती करण्यात आली। लोकांना जागृत करण्यात आले डेंग्यू दिवसाबाबतीत। तसेच आशा कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांना मार्गदर्शन करण्यात आले डेंग्यू दिवसाबाबतीत। लोकांना संदेश, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा, साठवलेले पाणी पूर्णपणे झाकून ठेवा जेणेकरून त्याच्यात मच्छर जाणार नाही आणि अंडी देणार नाही। परिसर स्वच्छ ठेवा आणि मच्छरदाणीचा वापर करा। एवढं करूनही ताप आल्यास, थंडी ताप आल्यास ताबडतोब जवळच्या दवाखान्यात जाऊन आपली रक्त तपासणी करून घ्या। त्यामुळे आपल्याला डेंग्यू सारखा आजार टाळण्यात येईल व डेंग्यू सारखे आजार होणार नाहीत, हे मला नम्रपणे नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो। नमस्कार। आज राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे 2024 जिल्हा युवताप अधिकारी कार्य ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम हे माननीय आयुक्त मनीषा आव्हाळे मॅडम, माननीय महापौर अश्विनी निकम, माननीय उपमहापौर लुंड सर, माननीय आरोग्य सभापती श्रीमती सविता रगडे मॅडम, माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा मॅडम, साथ रोग अधिकारी मोनिका जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबवण्यात आले। सदर कार्यक्रमाअंतर्गत आपण रॅली पर आरोग्य शिबिर आणि लोकांना जनजागृती पर माहिती देण्यात आली। रॅलीमध्ये आपण पोस्टर बॅनरच्या मार्फत लोकांना जनजागृती करण्यात आली। सदर नागरिकांसाठी आपण संदेश सुद्धा दिलेले आहेत
की डेंग्यूसाठी सभोवतालचा परिसर, घराभोवतीलचा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. साठलेले पाणी जे आहे, ड्रम आणि बॅरल वगैरे जे आहेत त्यांना कपड्याने बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून डास त्याच्यात घुसणार नाही आणि डासांची उत्पत्ती होणार नाही. शक्यतो डेंग्यूचा डास हा दिवसाचा होतो, त्यामुळे पूर्ण हाताचे कपडे घालायचे आहे. मच्छरदाणीचा वापर करायचा आहे रात्री झोपताना. आणि डेंग्यूचा डास ओळखण्यासाठी अतिशय सोपा असतो. त्याच्यावर पांढरे चट्टे असतात, जेणेकरून त्याला टायगर मॉस्किटो बोलतात, जेणेकरून आपल्याला त्याची ओळख पटवता येते. आणि अतिशय घातक असा हा आजार आहे. याच्यावर प्रॉपर इलाज अजूनही उपलब्ध नाहीये. प्लेटलेट्स कमी होतात, शक्यता माणसाचा मृत्यू होतो. त्यासाठी अशा भयंकर मोठ्या आजारासाठी आपण आळा घालायचा असेल तर आपल्याला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे आणि आपली काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपण या आजारासाठी तोंड देऊ आणि आपण हे आटोक्यात आणू. आणि आठवड्यातनं एक दिवस आपल्याला कोरडा दिवस पाळायचा आहे, जेणेकरून जी मच्छरांची जी सायकल असते पैदास होण्याची, ती सायकल ब्रेक होते. यासाठी आपल्याला कोरडा दिवस पाळायचा आहे. थँक्यू.